स्ट्रिक्ट आहे, म्हणजे तिला एकदम पर्टिक्युलरनेस आवडतो आणि कोणाचं ऐकत नाही, तो स्ट्रगल, बापरे इतना स्ट्रगल की बैंक ऑफ इंडिया में किधर. गौरवला आणि त्याच्या आईला मी स्ट्रगल करताना बघितलं. मंडळी नमस्कार. तर हा व्लॉग सरांच्या रिटायरमेंटचा होता. सरांचा रिटायरमेंटचा व्लॉग आधीही गेला होता. तुम्ही जर तो व्लॉग बघितला नसेल तर मी नक्कीच ते थंबनेल टाकेल त्या व्लॉगचं. बरं, हा जो कार्यक्रम होता हा आम्ही सगळ्यांनी मिळून, म्हणजे LICचे जे एजंट्स आहे सरांच्या टीममधले, त्या मेंबर्सनी सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम केला होता. याआधी जेवढे पण कार्यक्रम झाले हे LICने केले होते, LIC डिग्निटरीजने केले होते. बट दिस वॉज दी प्रोग्राम विच वॉज ऑर्गनाइज्ड बाय अस आणि खूप सुंदर झाला. एक नक्कीच सांगावं असं वाटेल की ह्याच्यामध्ये ना बऱ्याचशा इन्स्पायरिंग स्टोरीज आहेत. या व्लॉगच्या शेवटी तुम्हाला त्या बघायला मिळतील. तर नक्की त्या ऐका, बघा आणि मग तुम्हाला कळेल की मी मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं त्या ह्याच्या व्लॉगमध्ये सरांचा जो रिटायरमेंट कार्यक्रम झाला 28 तारखेला. त्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की इथे अशी काही मंडळी आहेत जे पेट्रोल पंप अटेंडंट आहेत, जे असिस्टंट आहेत, शून्यातनं सगळ्यांनी उभं केलं आहे. तर त्यांच्या ज्या काही इन्स्पायरिंग स्टोरीज आहेत ना त्या तुम्हाला ह्याच्या पुढे सगळं ऐकायला मिळतील. सो व्लॉग नक्की बघा. ह्यातनं माझं एक आहे की एक व्यक्तीने जरी त्यातनं काही इन्स्पिरेशन घेतलं ना की येस आपण करू शकतो, वॉट एव्हर इट इज, म्हणजे नॉट ओनली इन LIC, वॉट एव्हर फील्ड यू आर इन राईट नाव. तर एकाला जरी कोणी इन्स्पायर करू शकलं ती स्टोरी ऐकून, तर आय थिंक द पर्पज ऑफ दिस व्लॉग हॅज बीन सॉल्व्ड. आणि या आहेत सरांच्या टीममधल्या रणरागिणी. तुम्ही जर बघाल मेजॉरिटी ऑफ दी वर्कफोर्स सरांच्या टीममध्ये जर बघायला गेलं तर त्या महिला आहेत. आणि हेच एक खरं काय म्हणतात मूळ सिद्धांत म्हणता येईल किंवा मूळ कारण आहे सरांची जी सक्सेस स्टोरी आज बघतोय आपण ती. तर त्यांनी बऱ्याचदा महिलांना, स्त्रियांना प्रोत्साहित केलं टू बी फायनान्शियल इंडिपेंडन्स. तर त्याच्यामुळे आज ह्या सगळ्या गोष्टी मला तर असं वाटतं की या घडत आहेत. मी एक लाईन ऐकली होती लहानपणी, मुलगी शिकली प्रगती झाली, शिक्षणाच्या बाबतीत झालं, पण वेन इट कम्स टू फायनान्शियल इंडिपेंडन्स जर तुम्ही महिलांना, स्त्रियांना ती संधी दिलीत तर आय थिंक दे कॅन डू मिरॅकल्स. आणि त्याचं जिथं जगतं उदाहरण आपल्या समोर आहे. सो लेट्स कंटिन्यू दी व्लॉग. चला, कार्यक्रम इथे चालू आहे आता. श्वेता आणि मायरा पण येतील, तर ते पण या कार्यक्रमात जॉईन होतील. आले रे, आले आले आले. ए कोण आहे रे, कोण आहे? या या या, वेलकम. थंडी वाजते. चल ये पुढे ये, चल ये पुढे, चल सरांना भेटून.
कोण आहे रे कोण सगळ्यांकडे सगळ्यांकडे आहे ना सगळ्यांचं म्हणणं की एक डान्स करायला पाहिजे होय आहे ना सगळे कोणत्या कुठला डान्स करणार नाचले बुमा अपनी जगह पर बैठ जाइए ठीक आहे आपण एक गाणं ऐकूया थोड़ा सा स्टार्ट कर रहे हैं चला बस इथे बस बस इथे श्वेता वाट बघितली भाई आहे भाई आता मी खातो ना आता वरच खायला लागला ना परंतु ठीक आहे टाइमाअभावी आपल्याला मी जास्त वेळ घेणार नाही आहे. मी प्रथम या ठिकाणी ज्या मातेने ज्या आम्हाला ज्या मातेने घडवलं ज्या मातेच्या पोटी जन्म दिला त्या मातेला मी प्रथम बामणेंच्या आईला मी स्मरण करतो आणि त्यांना सॅल्यूट करतो. या ठिकाणी मगाशी रंजन सरांनी सांगितलं की यशस्वी पुरुषाच्या मागे पत्नीचं भात असतं आणि ते यशस्वी पत्नी त्या आपल्या वहिनी मासाहेब वहिनी आहेत त्यांना मी नमन करतो आणि 2 मिनिटं आपल्या सर्वांना सांगतो. ठीक आहे. या ठिकाणी मी वयाची 97ला मी एजन्सी घेतलेली आहे कारण ह्याच्यामध्ये रिपीट होईल पण बहुतेक 50% लोक नवीन आहेत म्हणून मला परत ते रिपीट करावं लागणार आहे. 50% लोकांना वाटेल की हे रिपीट आहे पण ठीक आहे पण काही मध्ये आयुष्यामध्ये जे क्षण आहेत ही वेळ येणार नाही आहे कारण हा जो प्रोग्राम आहे थर्ड प्रोग्राम आहे बामणे सरांचा थर्ड प्रोग्राम आहे पण मी सांगेन की आपला जो मेन प्रोग्राम आहे हा फॅमिली गेट टुगेदर प्रोग्राम आहे. तर मी सांगेन हा प्रोग्राम आपला पहिला प्रोग्राम आहे. हे 2 प्रोग्राम छान झालेत हे ब्रांच वाईज केलेले आहेत पण आपला आजचा जो प्रोग्राम आहे हा फॅमिली गेट टुगेदर आहे आणि त्याच्यामुळे थोडा आपल्याला त्रास होईलच. ह्या ठिकाणी मी 97ला मी एजन्सी घेतली. मी सुद्धा एक सरकारी कर्मचारी होतो. सरकारी कर्मचारी झाल्यानंतर एक म्हणतात ना परमेश्वराने पाठवलं असतं. परमेश्वर आपल्याबरोबर येत नाहीये. परमेश्वर एका माणसाच्या रूपामध्ये येतो आणि ते आपल्याला आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट असतो. परमेश्वर हा सर्वांना मुकेश अंबानींना सुद्धा टर्निंग पॉईंट दिलेला आहे तसं आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये परमेश्वर सर्वांना एक टर्निंग पॉईंट देतो. तो टर्निंग पॉईंट म्हणजे सर्वांना जी मुलं आहेत त्यांना सांगावं असं वाटतं की आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट आल्यानंतर ती ऑपॉर्च्युनिटी आपण कधी घालू नये. ती माझ्याबद्दल झालेली आहे. मी एक सरकारी कर्मचारी होतो एक ज्युनियर क्लार्क म्हणून होतो. यानंतर पहिलं आपल्या सर्व सिस्टम असेल की पहिला मोबाईल नव्हतं PCO होतं. PCO असल्यानंतर आपले सर तर माहितीच आहेत की कुठेही घुसायचं त्याला त्याची डायरिंग आहे आणि कामा हॉस्पिटलमध्ये ते PCO फोन करण्यासाठी 1 रुपया टाकून फोन करण्यासाठी आले. त्यानंतर फोन केल्यानंतर मी माझं त्या वय मी कवलं ना 29 वर्षाचा होतो. मी टेलिफोन ऑपरेटरच्या आमचा डिपार्टमेंट वरती होता पण एक कसं असतं की कामा हॉस्पिटलच्या कॅबिनमध्ये टेलिफोन ऑपरेटरमध्ये मी उभा होतो. त्यांनी मला सांगितलं की जरा असं आहे की तुमचं सोसायटीचं ऑफिस कुठे आहे. त्यांनी मला एजन्सी दिली नाही. सोसायटी तुमचं ऑफिस कुठे आहे. मी सांगितलं सर तुम्ही सरळ जाऊन लेफ्ट मारा. सरळ जाऊन लेफ्ट मारा. योग आहे की माझ्या नशिबामध्ये होतं ते परमेश्वराने त्यांना माझ्याकडे पाठवलं होतं. सोसायटी ऑफिस बंद असल्यामुळे ते परत मला आले आणि मला म्हणाले बाबा कवला माणूस आहेस तू इकडे ये. नंतर मला सांगितलं की असं आहे मी एजन्सी रिक्रूट करतो. तो बोलला सर मी गव्हर्नमेंट सर्व असल्यामुळे मला घेता येणार नाही. मग माझ्या त्यांनी सांगितलं की तुमच्या पत्नीचं एज्युकेशन काय झालं. म्हणून माझी पत्नी सुद्धा ग्रॅज्युएट आहे. मग त्यांनी सांगितलं तेव्हा आपल्या सर्व माहिती असेल की कुठली एक्झाम वगैरे काही नव्हती तेव्हा 15 रुपये द्यायचे. SSC 12वीची परीक्षा सर्टिफिकेट द्यायचे आणि ब्रांच जायचं. त्यांनी मला डॉक्युमेंट काय जे आहे हे सर्व डॉक्युमेंट आणायला सांगितलं. त्यांना बी वाटलं असे किती असे एजंट येतात आणि म्हणतात मी उद्या घेऊन येईन पण मला ॲक्च्युली
ते करायचं होतं. मी लगेच डायरेक्ट ब्रांच 90 ब्रांचला गेलो, 10वी 12वीचं सर्टिफिकेट घेऊन गेलो, 15 रुपये भरले आणि एजन्सी घेतली. त्यानंतर म्हणजे हे का सांगावं असं वाटतं की कुठलाही एजंट जेव्हा स्टार्ट करतो ते सुद्धा काय लगेच बिझनेसला अप होत नाही आहे. पण मी नोकरी करून सुद्धा 3-4 वर्ष काहीच बिझनेस केला नव्हता. पण पहिलं आपल्याकडे काय म्हणजे का मोबाईल नव्हतं. मी RBI, आमच्याकडे कसं असं RBIमध्ये मी पेमेंट द्यायचो. जे सरकारी कर्मचाऱ्यांचा जो कॅश मिळायचा तेव्हा तर RBI बँक बाजूला असायची. मग RBI बँकेत जायचो, तिथे टोकन नंबर घ्यायचा. सॅलरी, लोकांची सॅलरी जी असते ना ते टोकन नंबर द्यायचे आणि टोकन नंबर दिल्यानंतर कमीत कमी 1 ते 1.5 तास लागायचा. आणि तो 1 ते 1.5 तासामध्ये मी ब्रांचला यायचो आणि कुणाला फोन करायचा असेल तिथून फोन करायचो. तिथे आम्ही 3 जण होतो. एक सिंग आणि एक्सपर्ट प्रमोद चौधरी, सिंग एक होतं आणि मी होतो. आणि मी फोन करताना मग अशी सुधाकर संजीने सांगितलं ना, कडक माणूस आहे. कडक म्हणजे नारळामध्ये कसं कडकपणा असतो. ह्या माणसाने असं सांगितलं की अरे काय बिझनेस करत नाही, आपला येतोस नाही, फोन करतोस काय, आपला असा फोन करतोयस. त्यानंतर आम्ही 3 खाली उतरल्यानंतर बघा माणसामध्ये निगेटिव्हिटी किती येते. त्या माणसाने सांगितलं अरे हे सर सबके सामने आपको ऐसा बोला. बोला ठीक है, उसमें क्या है, बिजनेस नहीं. भगवान ने मुझे एक अपॉर्चुनिटी दिया था. मैं आज गवर्नमेंट एम्प्लॉय में होता तो क्या ठीक है, आज 60-70 हज़ार रुपया सैलरी मिलता था. लेकिन मेरा पूरा बैकग्राउंड फैमिली का पूरा चेंज किया. और मेरा उसमें साथ मेरा मिसेस ने भी दिया ना. अभी वो समझो उसने मुझे एक्चुअली वो जॉब में थी. पहला तो टीचर थी. वो पहले तो 3 साल के बाद वो परमानेंट करते थे. लेकिन उसको मैं क्या बोला की ठीक है, तू आता नोकरी तू करू नको, मी फुल टाइम जॉब प्लस LICचं. आणि ती सर्व सफर म्हणतात ना, मग असं सांगितलं ना की पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो. आणि तिने मला बॅकिंग, तिचं पूर्ण लाईफ हे करून मला तिने सांगितलं की ठीक आहे तुम्ही करत असाल, मी घर सांभाळेन. आणि आज जे काय आहे ते मगाशी सुधाकर संजयने सांगितलं, आमची सर्वांची मुलं, माझी अशी नाही आहे, सर्वांची मुलं आता 30-40 लोकांची फॅमिली आहे. ही पूर्ण फॅमिली म्हणजे एज्युकेट बी आहे, फायनान्शियल स्ट्रॉंग आहे. तर स्वतः माझी मुलगी UKला ती मास्टर करते. आज मास्टर करून ती आज स्वतःच्या पायावर उभी राहिलेली आहे. मुलगा IT इंजिनियर आहे. सूनबाई माझी डॉक्टर फिजिओ आहे. म्हणजे असं फॅमिली बॅकग्राऊंड त्यांच्यामध्ये राहून की आज नवीन एखादा मुलगा असतो त्याला संगत चांगली भेटल्यानंतर आम्ही कुठेही ढळलो नाही आहे. आम्ही एका पायावरच उभा राहिलो. आणि ती संगत त्यांच्यावर राहून त्यांचा व्हायरस, त्यांचं इन्फेक्शन होतं, व्हायरस इन्फेक्शन व्हायचं, त्यांचं जे त्यांच्याबरोबर एक राहिल्यानंतर जे आम्हाला आनंद भेटलाय ते पूर्ण म्हणजे त्यांच्यामुळे. आणि त्यांची ती फॅमिली जी आहे ना सर, सर्वांना एक विनंती आहे की एक अशी फॅमिली आहे की अशी फॅमिली कधी मिळणं कठीण आहे. खूप डिओ आहेत. आज त्या दिवशी मी ब्रांचला सुद्धा सांगितलं की आम्हाला मीट द चेअरमॅनमध्ये आम्ही गोव्याला गेलो होतो. आणि गोव्याला ते कॅटेगरी असते, चेअरमनचं, मार्केटिंग मॅनेजर, ब्रांच मॅनेजर, DO आणि एजंट, अशी कॅटेगरी असते रूमची. पण त्या सर्व DO आपल्या फॅमिलीबरोबर राहिले. बघा हे सांगण्याचा उद्देश आहे की आपल्या पूर्ण फॅमिलीबरोबर राहिले. पण ह्या माणसांनी यांच्या पूर्ण फॅमिली त्यांना सूट रूम भेटलं होतं. असं सोडून सुद्धा ती व्यक्ती, ती फॅमिली आमच्या एक एजंट बरोबर राहिली. नाही, मी जे काय आहे ह्या एजंट मुले आहे अशी ही व्यक्ती आहे. म्हणजे जितकं सांगू तेवढं कमी आहे. त्या ठिकाणी मी जास्त वेळ घेत नाहीये. मी पुन्हा आलोय मॅडम, मी पुन्हा आलोय. आता हे अभी ये आपको बताता हूँ वापस कि ये क्यों. देखो वंस पर्सन गेट रिटायर्ड तो उसके सामने बहुत सारे क्वेश्चंस रहते. अभी करना क्या आगे, क्योंकि मेरे ये है इनके मेरे वाइफ की सिस्टर, उनके हस्बैंड है, ही इज रिटायर्ड नाउ. उनके सामने क्वेश्चन था कि क्या करना है. ठीक है, रिटायरमेंट लाइफ एंजॉय करना है, और जो आदमी ने काम किया है, जो आदमी ने संस्था के प्रति स्ट्रिक्ट आहे, म्हणजे तिला एकदम पर्टिक्युलरनेस आवडतो आणि कोणाचं ऐकत नाही. पण ही बाई माझ्या समोर नतमस्तक असते. मैं जो बोलूंगा ना वो
मानेगी 100%। ये मेरा चैलेंज है। अभी इसको एजेंसी मैंने कैसा दिया मालूम है? इसको एजेंसी रास्ते से, हमारे रास्ते से जा रही थी, ऐसे वॉकिंग करके जा रही थी, मैं हाफ चड्डी पे नाके पे खड़ा था, आई वाज इन हाफ पैंट, टपोरीगिरी करते ना, जवान यंग था तभी, थोड़ा सा ऐसा कौला था, ऐसा खाना खाने के बाद, ऐसा शादी के बाद, शादी मेरी हो गई थी, तो मैं खड़ा था ऐसे ही, तो मैं बोला अरे ये मैडम, अच्छा ये मैडम को मैं बैंक में देखता था ना, बाप रे साला सिल्क की साड़ी ऐसा चलती थी, ऐसा ऐसा जैसा बैंक दादर जनता बैंक में जैसा बॉस जा रहे ना, मैं बोला एक दिन ये मैडम को ना एजेंट बना के रखा। तो दूसरे जो स्टाफ थे वो मेरे पास 2-3 एजेंट थे, बोलता नहीं ये मैडम बहुत खड़ूस है यार, मैं बोला खड़ूस छोड़ो, अपने लिए कुछ नहीं, एक दिन इसका फॉर्म भरूंगा। बैंक को लिक्विडेशन में गई, बैंक बंद हो गई, तो ये मैडम इधर को सर्विस करती थी, सर्विस करते फिर ऐसी माली हालत तो ठीक थी, बहुत स्ट्रगल किया, बहुत मेहनत किया ये लेडी ने। ये लेडी का मेहनत मैंने आंखों से देखा, क्योंकि क्या हो गया, जब एक जिंदगी थी चमचमाती जिंदगी, जब बैंक में थी तभी, उसके बाद बैंक तब होने के बाद ना बहुत स्ट्रगल, बाप रे इतना स्ट्रगल कि वो बैंक ऑफ इंडिया में किधर तो एक डिस्ट्रीब्यूटर के पास काम करना, ये वो, और गौरव तभी छोटा, मतलब लाइक दैट, वो स्टोरी बहुत पिक्चर की स्टोरी इनकी भी। तो फिर मैंने उसका हाथ पकड़ा खट से, मैं बोला क्या कर रही मैडम? बोले नहीं मैं ऐसे इधर जाती हूँ, काम करती हूँ। मैं बोला क्या काम कर रही है आप? मैं बोला चलो आओ एजेंसी ले लो, आपका लाइफ बन जाएगा। यही वर्ड था मेरा मराठी में। मॅडम हा फोन नंबर घ्या, उद्या फोन करा, आयुष्य बदलवायचं असेल तर मला फोन करा। वो मैडम ने बराबर 1:30 बजे लैंडलाइन पे मुझे फोन किया कि साहब तुम्हें आहात का ऑफिस मध्ये? मैं बोला आहे या, और ये लेडी जुड़ गई मेरे साथ। ये जुड़ने के बाद मैं रियली बोलता हूँ, इसने जो दिन निकाले ना एजेंसी के करियर में भी बहुत मेहनत की है, बहुत इधर उधर से, रियली बोलता हूँ। ऐसा हम लोग जॉइंट कॉल को जाते थे, एक एक इंडस्ट्रियल एस्टेट में घूमते थे, वड़ा पाव, मिसल पाव, उसळ पाव खाते थे उधर ही कैंटीन में बैठ के, और हम लोग ऐसे काम करते थे। और ये लेडी को मतलब आई प्राउड, ठीक है वो खड़ूस है, खुन्नस है, वो बुरी नहीं है दिल की, उसका दिल बहुत साफ है। और सबके लिए आप उसको रात को 12 बजे बुलाओ, रात को 12 बजे बुलाओ, वो सुख होया दुख होया कुछ हो, मंगनी होए बारसा होए, कोई चला जावे, वो लेडी बराबर आएगी। सो दैट क्वालिटी इज वेरी यूनिक क्वालिटी। ऐसे फैमिली में ऐसे लोग रहना मिलना, ये भाग्य की बात है। मैंने इनको बहुत फंक्शन में देखा, एजेंट के फंक्शन में देखा, ब्रांच के फंक्शन में देखा, इवन LIC के फंक्शन में हम लोग गोवा गए, इधर गए उधर गए, बहुत सारा साथ में बहुत सारा घूमे। तो उनका जो रोल था ना ट्रिमेंडस। और ये जो 28 तारीख का प्रोग्राम किया, आज का प्रोग्राम किया, अरे इनका जो रोल है ना ऐसा। थैंक यू। फिर हेलो, फिर हमारी आती है प्यारी भाभी, वही नहीं हमची, मिस्टर मिसेस पिंगड़े। मैं सबके साथ में सबका बताऊंगा। ये नाना जी मेरे घर पे आए थे मेरे को उल्लू बनाने के लिए। हाँ जो है वो बताता हूँ, आज मैं सच बताऊंगा, उसमें पॉजिटिव ही लेना है। क्या आया था मुझे उल्लू बनाने के लिए? क्या आया था ना, क्या आए थे मुझे उल्लू बनाने के लिए? क्या मालूम है? वो MLN का एक स्कीम देने के लिए आए थे कि आप इंटरनेट का कुछ करो, क्योंकि मेरे घर पे तभी मितेश डॉट मैट्रिक कंप्यूटर होता। तो ये आए, इनको मालूम पड़ा कि बजरंग मामले ऐसा LIC में और उसके घर पे कंप्यूटर है, तो मेरे को नेट बेट लगेगा, तो ये मेरे घर पे आया। मैंने बोला, मैं पहले इसके घर पे गया था एजेंसी ले करके, तब ये दूध का धंधा करता था BST में, मेहनती बहुत मेहनती, बाप रे, मतलब मेहनत इसके रग रग में मेहनत है। सुबह 4 बजे उठना, वो दूध निकालना, और ये लेडी ने तो इतना साथ दिया, इतना साथ दिया, मामूली है ये, रियली बोलता हूँ, कुछ कभी आर्गुमेंट नहीं, कुछ नहीं। इसने फिर मेरे को बोला कि आपको ऐसा ऐसा करके शिवाजी पार्क आने गए। मैं बोला ठीक है आता हूँ। मैं गया शिवाजी पार्क बाइक पे, ये आया अपना, कैसा है मुझे मालूम नहीं। मैं उसको बोला किधर आने गए? इधर। वो सब हॉल में गया तो सब बैठे
जैकेट बिकेट डाल के सूट, मैं बोला ये मेरे को ही उल्लू बनाने वाला। अच्छा पहले मैं गया था एजेंसी लेकर के, तभी बहुत बड़ी बड़ी हाँकता था ये कि मैं ऐसा हूँ, मेरा इतना दूध 400 लीटर दूध जाता है, फिर मैं BST में हूँ, और नोट बीट हमेशा ऐसा बंडल हो इसे में, बोले बहुत पैसे वाला है, मस्त है बोला। तो फिर इसका जो दोस्त था अशोक टेलर, उसको बोला कि इसको अभी एजेंसी देता हूँ। फिर मैं एक दिन इनके घर पे ना 7 बजे भाभी आती थी बराबर 7 o'clock, मुझे टाइम बराबर मालूम था। बेचारी आती थी, फिर खाना बनाने का, वो साइली सुमित इतने इतने छोटे छोटे बच्चे। मैंने बोला एजेंसी ले लो, आपकी लाइफ सुधर जाएगी। और बच्चों लोग को बोला कि आपकी लाइफ में कभी तक आप चौल में रहेंगे। मैं झोपड़ी में रहता था, आई वॉज स्टेइंग इन झोपड़ी, पर इनको क्या बोलता था, आप कब तक चौल में रहेंगे, आप एजेंसी ले लो, आपका कुछ करियर बन जाएगा। तो जबरदस्ती फॉर्म भरा इसका, जबरदस्ती, क्योंकि इसको स्कीम में डालने का था मेरे को 3200 रुपया देके। अभी मैं आपको मालूम है 3200 इसको दूंगा, इसके पास से 15 रुपया ये वो लेके किताब देके मैं बोला कर चालू। फिर इन्होंने बहुत अच्छा काम किया, बहुत अच्छा काम किया। बच्चे भी अच्छे पढ़े लिखे, लड़का कनाडा में था, अभी वो वापस यहाँ पे डेप्यूट हो गया। सुनबाई चांगली है, मुलगी चांगली है, जावाई चांगले है, हैप्पी फैमिली। और मैं एक ही कहूँगा कि अगर ये LIC में नहीं आता ना तो शायद ये नहीं होता, शायद, आई डोंट नो, ही इज हैविंग दैट क्वालिटी। तो क्या होता है, कभी कभी राइट ट्रैक पे आने के बाद में आपको राइट लोग मिलने के बाद में आपको राइट दिशा मिलने लगती है, और आपकी जो मेहनत है ना वो राइट वे में चलती है। अदरवाइज किधर तो अटक जाता था ना, उसको फंस जाता था, किधर प्रॉब्लम में आता था। तो भगवान ने इसको LIC में डाल के बचाया। आपको क्या लगता है? अच्छा, ये रिकॉर्डेड वर्क करते थे, 1000 पॉलिसी, 500 पॉलिसी, 150 पॉलिसी, नहीं 150 पॉलिसी। नहीं, उनको बोलो थोड़ा, बिल दिया क्या आपने? नहीं बात करने, आज बात नहीं, वो टाइम करेगा मैंने। तो वेरी लवेबल फैमिली। और ये फैमिली के साथ में क्या हो गया, देखो लाइट माइंडेड पॉजिटिव लोग मिलने शुरू हो गए ना। इनको फिर आरती मिली, फिर ये मिले, फिर ये मैडम मिले, फिर वो मिले, ऐसे सब मिलते गए और इनका एक कारवा बनता गया। और आज वो लोग मेरे से ज्यादा वो लोग टच में एक दूसरे के। सो दैट इज अ गुड ना, कि मैंने क्या हुआ, मैंने एक झाड़ एक किया और ये लोग अभी साथ में उसको लेके चल रहे हैं। सो थैंक यू वेरी मच। फिर हमारी मनोरमा मैडम, अब बहुत लोग बोलते हैं कि अरे यार ऐसे हम इनको एजेंसी दिया, मतलब वो हॉस्पिटल में मैं गया, फिर लाइक दैट वो एजेंसी हो गई। पर मैं इतना ही कहूँगा, ये लोग है ना मेरे फैमिली के, मेरा एक भाई है, छोटा भाई, फिर मैं मेरा भाई है, इसके लिए मैंने क्या किया है ना, और ये फैमिली ने मेरे लिए क्या किया ना, ये हम लोग ऐसे बयां नहीं कर सकते। एक किताब में बोलते ना 10-12 पन्ने होंगे, इसके फैमिली के लिए क्या किया। इसके जब बेटी को एडमिशन लेना था अस्मिता कॉलेज में आर्किटेक्चर में, तो वो लड़की ने मुझे पहला फोन किया कि पापा ना सांगा ना ते काय इतना इतने। मैंने इमीडिएट फोन किया, मतलब जाके पहले एडमिशन ले लो। एंड रियली कि मेरे वर्ड्स को इतनी वैल्यू है, मेरे वर्ड्स की इतनी वैल्यू है कि इन्होंने फटाफट अपने लड़की को एडमिशन दिया। शी इज नाउ UK। आई एम प्राउड कि ऐसी फैमिली मेरे साथ में है। इनके बेटे के शादी में हम लोग गए थे, तो हमको इनके गांव में मुझे कोई ऐसा बोलता नहीं कि इनका डेवलपमेंट ऑफिसर है, बोलता इनके फैमिली का कोई मेंबर है। तो आई सैल्यूट, मतलब मैं इतना कह सकता हूँ कि यू आर पार्ट ऑफ माई लाइफ। और ये जर्नी हमारी लाइफ टाइम ऐसे ही रहेगी। मेरी जान जाएगी या आपकी जान जाएगी तभी रिलेशन खत्म होगा। थैंक यू। हा कलाकार माणूस आहे, पोलीस मध्ये होता, वाटतं का पोलीस मध्ये होता म्हणून, रिटायर्ड झाला, ऑफिसर होते। ही रश्मी माझ्याकडे चुकून असिस्टंट म्हणून आली, चुकून वो आई थी किसके दूसरे के पास, दूसरे डीओ के पास। वो डीओ वहां पे नहीं था, तो जो लाया तो बोला चल ये सर के पास जा। अभी मेरा रिकॉर्ड तो खराब, किसी के साथ में ठीक बात, मतलब गुस्से से बात, मतलब टू द पॉइंट। तो बेचारी कैसे वैसे रही,
और इसने रियली मेरे बिजनेस को जो संभाला, जो शेप दिया, जो मेरे एजेंटों के लाइफ में जो पॉजिटिविटी फैलाई या जो इंटरपर्सनल रिलेशनशिप बनाई, शी इज अ लेडी। उसने मेरे बिजनेस में जो आज मैं जो हूं, तो इसका कंट्रीब्यूशन उसमें 10% तो है ही है, क्योंकि हर एक फंक्शन में मेरे बारे में पॉजिटिविटी फैलाना, एजेंटों के साथ अगर मैं गुस्सा करता हूँ, झगड़ा करता हूँ, तो इसने वो संभाला कि नहीं सर ऐसा नहीं है, सर दिल के बहुत अच्छे हैं, तू पेपर भर, ये कर, वो कर, लाइक दैट। मतलब शी इज रियली, थैंक यू वेरी मच, यू आर इन माई लाइफ। इसने बहुत ये किए थे कि मेरी शादी नहीं हो रही है, मेरी शादी नहीं हो रही है, सर के टेबल पे शादी लेट होती है, और सर के टेबल पे शादी लेट होती है, अच्छी होती है, अच्छी होती है। एंड ही इज रियली जेंटलमैन। मेरे साथ में पिकनिक पे 2-3 बार थे, एंड ही इज वेरी कवी म्हणाचा माणूस आहे, पण ही बाई समजत नाही। आता कवी आहे तर तू कवयित्री हो ना, आता तुला गाणं बोलेल तर त्याला कसं रिस्पॉन्ड देणार, तू रागवते। ओके, थँक्यू। देन दिलीप भाऊ रासकर आणि एक्चुअली बाहर है ना, बाहर एक्चुअली ये टीम, मतलब ये दोनों हमारे टीम में आए एक ट्रेनिंग के सिलसिले से। पहले तो ऐसे था कि ब्रांच में मैं तो टेरर था, मेरी लड़की यानी मेरी ये लड़कियां कोई भी दूसरे टेबल पे नहीं जाना चाहिए। बाप है ना, तो दूसरे के दरवाजे पे क्यों जाने का। मैं उनको बोलता था कोई डेवलपमेंट ऑफिसर के पास नहीं जाने का, जो है पहला इधर। फिर वो रश्मि उसका बोलती थी क्या प्रॉब्लम है, ऐसा है, चलो चलो ठीक है। ये मैडम ने क्या किया, और इन्होंने, रंजन सर मेरे टेबल पे बहुत बार आके चले गए कि ट्रेनिंग लेना है, पर मैं मिलता ही नहीं था। तो ये मैडम ने क्या कहा कि सर एक ऐसे ट्रेनर है रंजन सर, आप उनको एक बार बुलाइए। तो मैंने बोला ठीक है, और ऐसे करके फिर रंजन सर मेरे लाइफ में आए। तो कभी क्या होता है, सही लोग अगर आपको मिलेंगे ना तो सही रास्ता बन जाता है। अगर आपके पास गलत लोग हैं तो आपकी गलत बिल्डिंग तैयार होती है। फिर तो इन्होंने वो एक रोल ऐसा किया कि रंजन सर को एक बोलते ना, एक टच कर दिया कि वो सर आप इधर आइए। उसके बाद फिर इनका तो मतलब दे आर वेरी फैमिलियर टू माय फैमिली। आई डोंट नो कि ये आते हैं तो मेरे मम्मी को अच्छा लगता है, तो दे आर वेरी फैमिलियर टू माय फैमिली बिकॉज वी स्टे सांगली, दे स्टे सातारा। तो कभी ऐसा वाक्य होता है कि बाबा चलो ठीक है, इनके कुछ आते जाते, कभी एक बार उन्होंने मेरे सास ससुर को लेके आए शिरवल से, तो वो सिलसिला चलता रहा। और ये दो दे आर एजेंट फ्रॉम अदर डीओ, बट मुझे कभी ऐसा मैंने उनको फील करने को नहीं दिया कि आप अलग डीओ से। और मैं तो हमेशा ये बोलूँगा कि आप हमेशा जुड़े रहिए, इस फैमिली को और ऊपर लेके आइए और फैमिली को इंटैक्ट रखिए, ये आपके हाथ में, क्योंकि फैमिली को इंटैक्ट रखना ठीक है। ओके, सो हा माझा मुलगा आणि माझी सून। कारण जेव्हा राजेशची आई वारली ना, तेव्हा आय वॉज देअर, आणि राजेशच्या आईने त्याचा हात माझ्या हातात दिला आणि विदिन अ सेकंड तिने जीव सोडला। ती सांगून गेली की आता ह्या बाळाला तू सांभाळ। आणि तेव्हापासून म्हणजे काही असू दे, हे माझे दोन खरोखर म्हणजे भक्कम हे आहेत। कुठलाही फंक्शन कुछ भी रहने दो, राजेश और वैशाली दे आर ट्रिमेंडस, बहुत मेहनती है, बहुत खुद के दम पे किया है और बहुत सारे प्रॉब्लम्स को झेल के किए। इतना फाइनेंशियल क्राइसिस आए, बहुत सारा, मतलब दिन ऐसे थे, एक दिन तो राजेश was sharing with me कि एक दिन ऐसे थे कि there were many problems but still they stand। और वैशाली पहले से टेरर है, दिमाग जबरदस्त है, कच्ची है तो खतरनाक दिमाग है, और प्रेजेंटेशंस एंड ऑफिस
लड़का कनाडा में था, अभी यहाँ मुंबई में आया, कुछ और बिजनेस में वो लोग गए, तो दे आर रियली मतलब। और राजेश के बारे में तो मैं क्या बोलूँ, कभी भी उसको बुलाओ, कुछ भी फंक्शन में कितने भी बजे बुलाओ, वो पहले आ जाएगा और काम भी करता है और फैमिली, वो केयर टेकिंग बहुत है। वो रश्मि की केयर टेक करेगा, आरती की केयर टेक करेगा, इसकी केयर टेक करेगा, खाने के लिए बैग में से कुछ लाएगा, वो बॉटल लाएगा, पीने का बॉटल, मतलब ही इज सच ए जेंटलमैन। हमने एक ही ट्रिप की थी इनके साथ में तिरुपति, अष्टविनायक तिरुपति। इनका कपड़ा कम और खाने के बॉक्स से ज्यादा। मैं बोलता था यार जबरदस्त। तो उसके अलावा दे आर बोथ वेरी गुड। एंड इनकी एजेंसी तो मैंने किधर लिफ्ट मांगी थी, एक मोटरसाइकिल वाले के पास लिफ्ट मांगी थी और वो लिफ्ट देने वाला इसके बहन का हस्बैंड था। और जब मैंने एजेंसी की बात की तो 4 लोग आ गए एजेंसी लेने के लिए। मैं बोला 4 लोग नहीं एजेंसी ले सकते, एक ही कोई दो। और मेरी नजर रियली बोलता हूँ, मैंने बोला इसके नाम पे एजेंसी, दैट लेडी वाज शी। मैंने बोला वैशाली के नाम पे एजेंसी लो, सब काम हो जाएगा। तो लाइक दैट ये सब सिलसिला चलता रहा बहुत अच्छी तरह से। मतलब ये लोग काम करते हैं, भगवान करे आपको लंबी उम्र रहे। आपका इनका जोड़ी जबरदस्त है। वो जो अंडरस्टैंडिंग है ना, मैं बोलता हूँ किसी में नहीं है, किसी में नहीं है। राजेश भी वैशाली को उसी तरह संभालता है और वैशाली भी उसको उस तरह संभालती है कि नहीं, दे आर मेड फॉर ईच अदर। मैं इतना ही कहूँगा। रियली इनको मतलब मैंने कभी ऐसा समझा ही नहीं कि मेरे एजेंट है, क्या एजेंसी कर रहे हैं। इनके हर सुख दुख में 10th का एग्जाम है, रिजल्ट है, लड़की सीए कर रही है तो कितना % आया, उसको क्या कर रही है, उसको क्या करना है। और ऐसा नहीं कि फोन पे घर पे जाके, ये कंट्रीब्यूशन मैंने दिया है। एंड दे आर वेरी रियली मतलब वो लोग बहुत, ये प्रोग्राम के लिए भी बहुत काम, मतलब बहुत जान डाली उन्होंने। और एक बात कहता हूँ कि दे आर रियली मतलब आई डोंट हैव एनी वर्ड्स टू से। रियल हस्बैंड वाइफ, देखो गरीबी से, ही वॉज अ डिस्ट्रीब्यूटर, वर्किंग विद अ डिस्ट्रीब्यूटर, चॉकलेट डिस्ट्रीब्यूटर के पास, एंड शी वॉज अ कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी में क्लर्क की नौकरी करती थी। आज वहां से लेके अबुदय नगर में 2 फ्लैट रखना और अपने आप को संभाल के रखना, हैट्स ऑफ टू यू, हैट्स ऑफ टू योर पेरेंट्स, आपके पेरेंट्स हैं उनको सभी को थैंक यू। इनके बेटा है और वो बेटी है, शी इज डूइंग एंट्रेंस, सीए एंट्रेंस उसने दिया, व्हेरी गुड। तो भयानक म्हणजे भयानक आहे, पण काम करायला लागली की तिची कंबर दुखते। ढोल बडवायला लागली, ढोल कशी बडवत होती बघितलं ना, तेव्हा तिची कंबर नाही दुखली। तिला प्रपोजल फॉर्म भरायचं असलं की जया फॉर्म भरतो, माझी कंबर दुखते, आता करते, नाही तर माहित आहे घरी गेल्यावरचा इंटरव्ह्यू। अच्छा, आज आनंदाचा क्षण काय माहितीये, आज या दोघांची अॅनिव्हर्सरी आणि आपण ते पण सेलिब्रेशन करणार आहोत। सो थँक्यू। मी एवढंच सांगेन की मेहनती आहेत, हे फार पुढे जाते, फार म्हणजे फार। त्यांची विजन म्हणजे एक्स्ट्रीम विजन आहे। 2 मुलं आहेत आणि मी त्यांना नेहमी सांगितलं की माझी 2 मुलं जशी फॉरेनला शिकतात तशी तुमच्या मुलाचं शिक्षण फॉरेनला झालं पाहिजे, आणि ते एकदम ॲग्री आहेत त्याच्यावर। इकडे पैसे येतात, तुला मी पैसे देतो आता चल, आणि त्याला समजवलं की LIC एजन्सी असं असं करिअर आहे, असं असं आहे, असं असं कर। आणि त्या मुलाने खरंच गुणी आहे, मेहनती आहे, छानशी मुलगी आहे, MBA फायनान्स आहे, संसार चांगला आहे। परमेश्वर करो तू असाच सुखी समृद्ध आणि आयुष्यवंत राहा। सोमनाथ पाटील, सोमनाथ पाटील आपल्या घराच्या खाली पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायचे। मी त्यांना एकदा एकच बोललो की किती दिवस लोकांचं पेट्रोल भरणार, काहीतरी आपल्या गाडी पण कोणीतरी पेट्रोल भरावं ना। आणि त्यांना मी एजन्सी दिली आणि आज मला अभिमान वाटतो की हा मुलगा खरंच आयुष्यात फार
उच्च पदावर जाईल. आणि कौतुक हे आहे की हा एक उत्तम बाप आहे. बिना आईच्या दोन मुलींना सांभाळणं म्हणजे आई पण हीच आहे, बाप पण हाच आहे, यांचा भाऊ पण हाच आहे, काका पण हाच आहे. सगळे रोल एक माणूस करतो. आणि कोणाला न दुखवता, कोणाला नाही याच्याकडे हा शब्द नाही. काही काम सांगा, तुम्ही सांगा कोणी. मगाशी साळेकर बोलली की असं करायचं, हा द्या ना. एखादा माणूस बोलला तरी मलाच का सांगतात हे सगळं काम. पण खरंच तुझे वडील खरोखर देव माणूस आहे. आणि आयुष्यात नवऱ्याला कमी प्रायोरिटी दे, पण वडिलांना पहिली प्रायोरिटी दे. कम से कम 2-4 घंटा लगेंगे इसके बारे में बताऊं तो, पर अभी ज्यादा नहीं बताते, मैं इतना ही बताऊंगा कि एक एजेंट का असिस्टेंट था, एकदम गांव से आया था. असिस्टेंट था तो रश्मि के साथ हमेशा अनबन होती थी, क्योंकि रश्मि ने उसको बहुत संभाला है. और आज वो जो है ना, उसकी मेहनती है, चिकाटी है, सगळं है. सर मैं प्रेम तेरे को सबके सामने एक ही बोलता हूँ, एक ही तेरे को अपील करता हूँ. दुनिया में कुछ भी हो जाए, कितना भी बड़ा अमीश तेरे को कोई दिखाए, काजल दिखाए, अपने बुद्धि का और अपने मन का सुनना, ताकि वो प्रॉब्लम अगर जिंदगी में आएगी कभी तो तुझे याद रहेगा कि यार मैंने उस वक्त अगर मैं सुनता तो शायद मेरी आज ये हश्र नहीं होगी. और बड़े बड़े एजेंट हमने देखे यहाँ पे, बहुत बड़े बड़े एजेंट देखे. जमीन पे रहना, एकदम प्यार मोहब्बत से रहना. LIC अपनी माँ है, उसको हमेशा प्यार करते रहना बस. दूसरा तेरे को बोलता हूँ, तेरे को समझाने वाले, बुझाने वाले बहुत आएंगे जो तेरा भविष्य नहीं देखेंगे. भविष्य देखने वाला सिर्फ डेवलपमेंट ऑफिसर रहता है. भले वो कैसा भी रहेगा, गुस्सा करने वाला रहेगा, मारने वाला रहेगा, पर बाप हमेशा बाप ही होता है. ठीक है. खराब होता. साळेकरांनी हिला माझ्याकडे आणली. ही पुढे एका दुसऱ्या DO कडे गेलेली. तिथे फॉर्म भरून वगैरे सगळं झालेलं. माझ्याकडे आली तर साळेकर तिचा फॉर्म भरत होते एजन्सी. आणि मी बोललो सोडा ना यार, तुम्ही काय फॉर्म बिम भरताय. बोले तू फॉर्म भर. आणि मी उठून गेलो, लांबून बघितलं. ही बोलते नको यांच्याकडे एजन्सी नको. तर ते बोलले अगं यांच्याकडेच घे एजन्सी. सुनील तुला काय मिळालं माहितीये, तेवढी माणसं मिळाली. ही माणसं तुला ना कुठे दुसऱ्या टीम मध्ये मिळाली नसती. तुला आरती मिळाली, सोनाली मिळाली, रश्मी मिळाली, ह्या अशा मॅडम मिळाल्या, वैशाली मिळाली, कितीतरी तुला लोक मिळाली, गौरव मिळाला. आज तुझ्या मुलाला दिशाना साळेकरांच्या विचारांनी मिळालेली. साळेकरांनी तुला वडिलांसारखं प्रेम केलं. अशी चांगली राहा, गुणी राहा आणि सगळ्यांना बांधून ठेव. हे तुझं काम आहे. इगो, ईर्ष्या, हेवे दावे हे सगळं विसरून जातात. छोटी सी जिंदगी यार, छोटी सी जिंदगी में प्यार ही करो, बाकी कुछ करो ही मत. ठीक आहे. आणि हिचा मुलगा आर्किटेक्चरला आहे. हा पण मला मुलगाच आहे. मायरा आणि इकडे मायरा, इकडे मायरा आणि श्वेता आणि ऍक्च्युली इकडे हा आता थोडेच आहेत ना. ऍक्च्युली कसं असतं माहिती आहे की हा बाबू अरे हळूहळू तू त्या राणीला कॉन्टॅक्ट करतो. ऍक्च्युली गौरवला आणि त्याच्या आईला मी स्ट्रगल करताना बघितलं.
आज ठीक आहे, गौरव फार मोठा झाला, फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव आहे, सगळं आहे त्याचं. पण गौरवला मी जे बघितलंय ना, आणि त्याच्या आईला, श्वेता, मी कधीच विसरू शकत नाही. त्यांनी जी मेहनत केली ना श्वेता, त्यांचा जो पाया जो आहे ना, तो भक्कम ह्या दोघांनी उभारला. तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव मिळालं, इज्जत मिळाली, सगळं मिळालं. तुमच्या घरी फार मोठं एक रत्न जन्माला आलेलं आहे, आणि त्या रत्नाला खरी किंमत घरच्यांनी पहिली द्यायची असते. आणि गौरव गुणी आहे, श्वेता पण आहे. श्वेता, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आमच्या आयुष्यात आहात, आणि असेच उत्तरोत्तर प्रगती करा. आणि LICला विसरू नकोस. का माहितीये, आज जे तू आहेस ना, ते LIC मुळे आहेस. आज तुला LICने ते स्टेज, तो ग्लॅमर, राजेश सातोसकरचा स्टेज, ते LICने दिलं आपल्याला. आणि तेव्हा आपल्याला कळलं की अरे आपल्याकडे ही कला आहे, तर आपण ती बाहेर काढूया. आणि ती मग तुझी ती बाहेर आली कला. सो थँक्यू व्हेरी मच मायरा. बरं, एक गोष्ट मी तुम्हाला आता नक्कीच सांगेल की ही ती पहिली व्यक्ती होते जेव्हा माझी तुझी रेशीम गाठ आमची सिरियल जेव्हा मायराची आली, आणि तेव्हा आम्ही सिरियल एकत्र घरी बघितली होती. आणि काकी सरांनी पहिलं सांगितलं होतं की ही मुलगी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा अवॉर्ड या वर्षी घेऊन जाईल. आणि त्यानंतर तिने लाईनच लावली अवॉर्डची, तो भाग वेगळा राहिला. पण ही ती पहिली व्यक्ती होती. खरंच थँक्यू सो मच. आज तुम्ही जे कॉन्ट्रीब्युशन आमचंच नाही, या सगळ्यांच्या लाईफमध्ये दिलंय, आणि सगळ्यांच्या वतीने मी खरंच खूप थँक्यू म्हणेल की नुसतंच कोणालाही स्वप्न नाही दाखवली, ती स्वप्न तुम्ही पूर्ण केली. आणि ती स्वप्न आज आनंदाने, तुम्ही म्हणता होता ना की इथे नाचतायत, माझं रिटायरमेंट होतं आणि तुम्ही नाचतायत, पण ते आनंद आहे की आज ते तेवढ्या म्हणतात जिद्दीने आणि आनंदाने आज ते इथे उभे आहेत. सो थँक्यू सो मच सर. तुम्ही काय म्हणतात, खूप सरांचं कौतुकही केलं, भरभरून केलं, आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच सर. आणि सर आम्हाला नेहमी गणपतीला बोलवतात. मायरा बेटा, तुला एक सांगतो, तू फार मोठी स्टार होणार आहेस. तुम्ही सांगितलं म्हणजे होणार. फक्त तू छोटी आहेस. पण तुला एकच सांगतो, एक असं ब्रीद वाक्य जेव्हा डोक्यात हे कर की नेहमी ना बेटा जमिनीवर राहायचं, म्हणजे पडण्याची भीती नसते. जर तू हवेत अशी जायला प्रयत्न केलास ना, तर पडू शकते. नेहमी डाऊन टू अर्थ राहायचं, सगळ्यांना विश करायचं. ओके, प्रॉमिस. थँक्यू. तुला शिकवलं, मिसेसची तब्येत बरोबर नसते, त्यातून पण हा माणूस रोज सगळी कामं करून ऑफिसला जाऊन LICला वेळ देतो. खरोखर हॅट्स ऑफ टू यू चव्हाण साहेब. तुम्ही फार, आणि या माणसाने आयुष्यामध्ये भरपूर केलंय, म्हणजे भरपूर प्रॉपर्टी पण बनवली आहे, भरपूर, म्हणजे इज अ व्हेरी कॅल्क्युलेटिव्ह अँड जबरदस्त माणूस आहे. थँक्यू व्हेरी मच चव्हाण साहेब. रंजन नागरकट्टे, ही वॉज फर्स्ट इन नेटॉकॉम. वो सॉफ्टवेयर के कंपनी में थे. देन he started his training. और after training, our team last 10 years, team is performing like anything. सर वो मेहनत नहीं कर रहे, that is a team's fault, not his fault. सर वो प्रेजेंटेशन मार्केट में देते नहीं है, नॉट हिज फॉल्ट, टीम्स फॉल्ट. टीम ने क्या करना चाहिए, जब ट्रेनिंग एक होती है, कंडक्ट होती है, तो उसका इम्प्लीमेंटेशन इमीडिएट करना चाहिए. तो मैं टीम को एक ही बोलूंगा कि रंजन सर हमारे साथ में जुड़े रहेंगे जब तक हमारा अस्तित्व है LIC में सर. और मैं आपको वादा करता हूँ कि हर साल आपके 4 से 6 लेक्चर्स या ट्रेनिंग मॉड्यूल्स आपको हमको देना है. और ये हमारी रिक्वेस्ट है सभी की तरफ से. थैंक यू सर. थैंक यू.
आपको हर एक गिफ्ट खोलना है। जो आपका हैम्पर आया हो, हैम्पर में से सारा सामान बाहर निकालना है। हाँ, तुम्ही पण काढा, काही घरी घेऊन द्या, मॅडम लागेल, परिवार पण इकडे चलो चलो टाका टाका सर टाका हमारे पिंगली सर कहाँ पे है? आइए आइए। मैं काम पे हूँ, आप लोगों ने मोबाइल आएगा मेरा दो सर पे 2 कॉल लगेगा बरं काय माहिती आहे आता बरं रवीला तर माझा फोन देईल व्हॉट्सअपवर